अशी करावी नवनाथ महाराजांची आराधना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. आरंभ आणि शुद्ध भाव. आराधना सुरू करण्यापूर्वी मन, शरीर आणि विचार शुद्ध करा. स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. शांत ठिकाणी आसन घ्या आणि नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. हृदयात श्रद्धा जागवा आणि म्हणा, आज मी नवनाथ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी आराधना करतो. मनातील सर्व चिंता सोडून द्या. हा वेळ फक्त गुरूंसाठी आहे हे मनात ठेवा. दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि स्वतःला शांत करा. हाच आराधनेचा प्रारंभिक भाव आहे. भाग 2. स्थान आणि दीप प्रज्वलन. आराधनेसाठी निवडलेली जागा नेहमी स्वच्छ, सुगंधी आणि शांत असावी. त्या ठिकाणी गंगाजल शिंपडून पवित्र करा. दीप लावा. ज्योतीकडे पाहून म्हणा, ही ज्योत माझ्या अंतकरणातील अंधार दूर करो. दीपाची प्रकाश रेषा जशी बाहेर पसरते तशीच गुरूंची कृपा तुमच्यात उतरत आहे असं जाणवा. समोर उदबत्ती, फूल, तुळस ठेवा. त्या वातावरणात नवनाथांचे तेज निर्माण होते. हा क्षण भक्तीचा, निर्मळतेचा आणि गुरुस्पर्शाचा प्रारंभ आहे. भाग 3. गुरूंचे आवाहन. दोन्ही हात जोडून डोळे मिटा. मनात नवनाथ महाराजांचं ध्यान करा. तेजस्वी मुख, करुणा नजर, हातात कमंडलू आणि दंड. म्हणाव, ओम नवनाथाय नमः. हे गुरुदेव, माझ्या हृदयात निवास करा. हळूहळू त्या तेजोमय रूपाकडे मन केंद्रित करा. तुमच्या सभोवती सुवर्ण प्रकाशाचा गोळा तयार होत आहे असं भासवा. हा प्रकाश नवनाथांचा आशीर्वाद आहे जो तुमचं रक्षण करतो. आराधनेचा खरा आरंभ हा त्यांच्या आवाहनानेच होतो. भाग 4. नामस्मरणाची पावित्र्य लय. आराधनेचं हृदय म्हणजे नामस्मरण. मनात किंवा आवाजात ओम नवनाथाय नमः हा जप सुरू करा. प्रत्येक उच्चारात श्रद्धा, प्रेम आणि समर्पण असू द्या. मन भटकले तर पुन्हा मंत्राकडे या. काही वेळाने तो जप तुमच्या श्वासासोबत वाहू लागतो. प्रत्येक श्वासात गुरूंचं स्मरण होतं. हीच खरी साधना. नवनाथांचे नाव म्हणजे शुद्धीचा मंत्र. हळूहळू मन शांत, विचार प्रसन्न आणि हृदय करुणामय होतं. भाग 5. ध्यान आणि एकाग्रता. नामस्मरणात शांत बसून डोळे मिटून नवनाथ महाराजांच्या रूपाचं ध्यान करा. कल्पना करा की त्यांच्या चरणांजवळ तुम्ही बसलेले आहात. त्यांच्या अंगातून निघणारा दिव्य प्रकाश तुमच्या मस्तकात उतरतो आहे. शरीरात शांतता, मनात प्रकाश आणि आत्म्यात समाधान पसरतं. नवनाथांच्या स्पर्शाने सर्व कलेश नाहीसे होतात. या अवस्थेत विचार नाही तर फक्त अनुभूती असते. ध्यान म्हणजे नवनाथांशी एकरूप होणं. हीच आराधनेची गूढ शक्ती आहे. भाग 6. गुरुचरित्र वाचन. आता हळूहळू नवनाथ भक्तिसार किंवा गुरुचरित्रमधील निवडक अध्याय वाचा. आवाज शांत, स्थिर आणि भावपूर्ण ठेवा. प्रत्येक शब्द गुरूंच्या कृपेचा वाहक आहे. वाचनादरम्यान अर्थ समजून घ्या. त्यांची लीला, उपदेश आणि चमत्कार मनात साठवा. वाचन फक्त शब्दांनी नाही तर भावनेने करा. हे ग्रंथपठण म्हणजे मनाची स्वच्छता आणि बुद्धीचा प्रकाश आहे. जिथे शब्द संपतात तिथे अनुभूती सुरू होते. भाग 7. मंत्रजप साधना. वाचनानंतर माळा हातात घ्या. ओम नमो भगवते नवनाथाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. प्रत्येक मणीवर गुरूंचं स्मरण करा. जप करताना मनात एकच भावना ठेवा, गुरुदेव, माझं जीवन तुमच्याकडे अर्पण करतो. जसा जप वाढतो तसा मनातील गोंधळ शांत होतो. हा जप गुरूंशी संवाद आहे. आवाज नव्हे तर स्पंदन आहे. 7 दिवस नियमित जप केल्यास जीवनात चमत्कारी बदल दिसतात. भाग 8. भक्तिपूर्ण अर्पण. आता गुरूंना फूल, अक्षदा, फळ किंवा फक्त मनाचं समर्पण द्या. म्हणाव, हे नवनाथ महाराज, माझं हृदय तुमच्यासाठी खुलं आहे. भावनांनीच गुरु प्रसन्न होतात, वस्तूंनी नाही. तर भावाने अर्पण करा. प्रत्येक अर्पणात प्रेम,
आणि कृतज्ञता भरा. मनातील अहंकार, राग, द्वेष सोडा. अर्पण म्हणजे स्वतःला रिकामं करणं. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हाच गुरुकृपा वाहू लागते. भाग 9. आरती आणि स्तुती. आता आरती करा. जय नवनाथ, जय दत्तगुरु. आरतीचा आवाज घरात गुंजू द्या. त्या ध्वनीत वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते. आरतीचा प्रकाश हृदयात उतरवा. हात जोडून म्हणावं, गुरुदेव, माझ्या आयुष्यात प्रकाश पसरवा. त्या क्षणी तुम्ही आणि नवनाथ एक होता. आरतीनंतर क्षणभर शांत बसा. आरतीचा प्रकाश तुमच्यात स्थिर होऊ द्या. ही स्तुती म्हणजे आत्म्याचं दत्त स्वरूपाशी मिलन आहे. भाग 10. प्रार्थना आणि समर्पण. आता मनातल्या सर्व इच्छांना शब्द द्या. प्रार्थना करा. हे गुरुदेव, माझ्या अज्ञानाचा नाश करा. माझ्या मार्गावर प्रकाश द्या. तुमचं मन जसं आहे तसं मांडावं. नवनाथ कृपाळू आहेत. ते भाव जाणतात. समर्पण म्हणजे पूर्ण आत्मनिवेदनच. प्रार्थनेच्या शेवटी म्हणा, जे मला योग्य आहे तेच द्या. हेच खरं भक्ताचं सामर्थ्य आहे. गुरूंकडे स्वतःला अर्पण केल्यावर सर्व भार हलका होतो. भाग 11. अंतःकरणातील शांती. प्रार्थनेनंतर काही क्षण डोळे मिटा. आत शांततेचे तरंग उमटतात. शरीर हलकं, मन स्थिर आणि आत्मा प्रसन्न वाटतो. ही अनुभूती गुरुकृपेची आहे. नवनाथ आराधना बाहेर नव्हे, आत घडते. त्या शांततेत तुम्ही त्यांचं अस्तित्व जाणवता. गुरूंचा स्पर्श आहे. त्या क्षणी शब्द थांबतात आणि अनुभूती बोलते. हेच आराधनेचं सर्वात पवित्र फळ आहे. अंतशांती. भाग 12. नवनाथांची शिकवण. नवनाथांचा संदेश आहे, साधेपणाने जगा, सत्य बोला आणि इतरांना मदत करा. आराधनेनंतर हे तत्व जीवनात आणा. लोभ, क्रोध, खोटेपणा सोडा. नम्रतेने वागा. प्रत्येक माणसात नवनाथ पहा. गुरुभक्ती म्हणजे जीवनात चांगुलपणा वाढवणं. तुम्ही जिथे आहात तिथे प्रकाश बना. आराधनेचा अर्थ फक्त ध्यान नाही, तर वर्तनातील परिवर्तन आहे. भाग 13. सेवा आणि दान. नवनाथांचा खरा प्रसाद म्हणजे सेवा. गरिबांना अन्नदान करा. प्राण्यांना पाणी द्या. एखाद्याला मदत करा. हे कर्म गुरूंना सर्वाधिक प्रिय आहे. सेवा करताना नामस्मरण करा. जेवढं तू इतरांना देतोस तेवढंच मी तुला परत देतो, असं नवनाथ म्हणतात. त्यामुळे सेवा हा आराधनेचा विस्तार आहे. ध्यान आणि प्रेमानेच गुरुकृपा वाढते. भाग 14. रात्रीचं नामस्मरण. रात्र झाली की झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा गुरूंचं नाव घ्या. ओम दत्त गुरुवे नमः म्हणत डोळे मिटा. दिवसाभरातील चुका गुरूंना अर्पण करा. हे नवनाथ महाराज, माझं रक्षण करा, असं प्रार्थना करा. झोपेतही नाम चालू ठेवा. त्या रात्री स्वप्नात शांतता, प्रकाश आणि आशीर्वाद मिळतो. अशा झोपेत आत्मविश्रांती होतो आणि गुरूंचं रक्षण कायम राहतं. भाग 15. सातत्य आणि फलप्राप्ती. नवनाथ आराधना ही एकदाच नाही, तर रोजची सवय असावी. दिवसातून काही मिनिट गुरूंचं स्मरण करा. सातत्याने जप केल्यास मनात स्थैर्य येते. जीवनात मार्गदर्शन आणि हृदयात आनंद निर्माण होतो. हळूहळू तुमचं अस्तित्व गुरूंचं प्रतिबिंब बनतं. आराधनेचा शेवट म्हणजे एकात्मता, जिथे भक्त आणि गुरु वेगळे राहत नाहीत. शेवटी म्हणा, जय नवनाथ, जय दत्तगुरु आणि नम्रतेने प्रार्थना करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.